ॲडव्होकेट सुरेशराव रामराव जाधव पाटील माजी खासदार यांचंही आगमन इथे झालेलं आहे। आपणा सर्वांचं आम्ही स्वागत करतो आहोत। यानंतर लगेचच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण राष्ट्रगीत घेणार आहोत। सर्वांना मी विनंती करते की कृपया आपण जागेवरच उभं राहावं। राष्ट्रगीतानंतर राज्यगीत होईल। राष्ट्रगीतानंतर राज्यगीत देखील होणार आहे। सगळ्यांनी उभे राहूया। एक साथ सावधान होंगे, सावधान। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की। बाबते जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त लागली महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। वंदे वंदे जय महाराष्ट्र। भारतीय परंपरेनुसार आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। हॅलो। आजच्या कार्यक्रमासाठी खास उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत, माननीय मंत्री उद्योग विभाग आणि मराठी भाषा महाराष्ट्र शासन यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय आनंदरावजी भरोसे यांना करतो। आदरणीय मंत्री महोदय डॉक्टर उदयजी सामंत यांचं स्वागत करण्याची विनंती प्रभावती नगरीच्या वतीनं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय आनंदरावजी भरोसे यांच्या वतीनं स्वागत केलं जाईल।
आपली प्रकाशाची शीतलता आहे, त्यात चंद्राची. मान्यवरांचं स्वागत करणं ही प्रथा आहे भारतीय संस्कृतीची आणि याच परंपरेला साजेसं असं मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आदरणीय मंत्री महोदय उदयजी सामंत सरांना आठवण करू देऊ इच्छितो. सर, कला ही एकच मिनिट. कला ही राजाश्रयानं मोठी होत असते. जुना इतिहास आहे महाराष्ट्राला. मोठ्या मोठ्या राजांची चित्र सुद्धा कुठल्या तरी कलावंताने काढलेली आपण पाहतो. अगदी त्याच धर्तीवर आमच्या परभणीच्या भूमीमध्ये जन्माला आलेले शिवराज जगताप आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. त्यांच्याकडून आपलं हे तैलचित्र खास हाताने काढलेलं आहे. त्यासाठी आपण सर्व मान्यवरांनी इथं उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या शिवराज जगताप यांचं टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. महाराष्ट्राला मी थोडी परवानगी घेतो माननीय मंत्री महोदयांची. मोठ्या मोठ्या व्यासपीठावरून पूर्वी झालेल्या काही इच्छा असते की एखादं चांगली सुंदर वस्तू दिसली तर त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही. एका मोठ्या नेत्यानं महाराष्ट्रातल्या भले ते राजकीय क्षेत्रात फार यशस्वी झाले नसतील, त्यांना कुणीतरी प्रश्न विचारला की आत्तापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात देखणा मुख्यमंत्री तुम्हाला कोण वाटायचा. त्या संदर्भात त्यांनी केलेलं वक्तव्य मला इथं आपल्याकडे पाहून आठवतं. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या धर्तीवर विलासराव देशमुखांसारखं एक राजबिंड व्यक्तिमत्व आणि त्यांची ती लकब वगैरे, हाच प्रश्न जर आज घडीला कोणी मंत्रिमंडळाच्या बाबत महाराष्ट्र राज्याच्या जर कोणी विचारला तर मला वाटतं उदय सामंतजी सरांचं नाव खरंच त्या पंक्तीमध्ये बसण्यासारखं आहे. अतिशय उत्तुंग देखणं राजबिंड व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वातून सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहे. गेल्या महिन्यात 20-22 तारखेला डावोस जिथं वर्ल्ड फोरम इकॉनॉमिक फोरमचं समिट झालं, त्यामध्ये आदरणीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्रासाठी, माझा आकडा कमी अधिक होऊ शकतो सर, वेगवेगळ्या ठिकाणी आपण तो दुरुस्त करावा. एवढी मोठी रक्कम भारत देशामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उद्योगमंत्री महोदयांनी महाराष्ट्रासाठी आणलेली आहे. आमची एक छोटीशी विनंती आहे की आमचा भाग थोडा औद्योगिकदृष्ट्या थोडासा मागे आहे, तर आपण जाणीवपूर्वक आमच्या क्षेत्राकडे लक्ष द्यावं, ही एक या सभेच्या निमित्तानं आपल्यासमोर नम्र विनंती आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय आमदार साहेब राजेशदादा विटेकर, विधानसभा सदस्य पाथरी यांचं स्वागत करण्याची विनंती मी शिवाजीराव भरोसे यांना करतो. आदरणीय आमदार श्री राजेशदादा विटेकर, युवा नेतृत्व, परभणीच्या क्षेत्रामध्ये उभरतं नेतृत्व, एक कर्तृत्वगत कुशल असं नेतृत्व आणि यस सर. त्यानंतर सर्व इथं मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचं शब्दसुमनाने स्वागत सर्व मान्यवरांच्या वतीनं. धन्यवाद. संजीवनी कृषी महोत्सव वर्ष 5वे. हा जो कृषी महोत्सव आम्ही घेतो, आमचे वडील संजीवनी परिवारातले आबा यांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी संजीवनी कृषी महोत्सव आम्ही घेत राहतो. संजीवनी कृषी महोत्सवाच्या मागचा एक उद्देश असा आहे की जे भरोसे साहेबांनी जे काम केलेलं आहे, आबांनी जे काम केलेलं आहे, ते काम म्हणजे ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले, ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेले, ग्रामीण भागातील आपले जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जवळपास इथं 35 शाळा कॉलेजेस या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. आणि त्यासोबतच भूविकास बँक असेल, त्यासोबतच जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, अशा सर्व या ठिकाणी माध्यमातून शेतकऱ्यांच्याच कामासाठी या ठिकाणी त्यांनी स्वतःचं जीवन अर्पित केलेलं आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्ही या ठिकाणी संजीवनी परिवार असेल, आमचा भरोसे परिवार असेल, या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संजीवनी महोत्सव, जे की आज पाहिलं की जगामध्ये आणि भारतामध्ये विविध ठिकाणी जे शेतीचे या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला परभणीमध्ये पाहता येतील,
आणि त्याचं ज्ञान आपल्या शेतकऱ्यांना होईल या अनुषंगाचं या ठिकाणचं हे कृषी महोत्सव आम्ही सातत्यानं या ठिकाणी करत आलेलो आहेत। या कृषी महोत्सवामध्ये आम्ही पहिले 120 स्टॉलपासून सुरुवात झाली साहेब, त्याच्यानंतर जी सुरुवात होत आज आम्ही 200 स्टॉलची व्यवस्था केलेली होती, पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला 240 स्टॉल आम्हाला या ठिकाणी पुन्हा निर्माण करावे लागले। कारण हे परभणीचं जे कृषी महोत्सव आहे संजीवनी कृषी महोत्सव, या संजीवनी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बरेचसे महोत्सव या ठिकाणी होतात। कृषी महोत्सव तुमचं बारामतीचा असताल, नागपूरचा असेल, त्यासोबतच नाशिकचा असेल, पण तिथं साहेब मी सांगतो तिथं फीस घेतलेली जाते, पण हे इथलं आमचं ना विनामूल्य आम्ही करतो साहेब। आम्ही आजपर्यंत सरकारच्या योजनेचा कधी फायदा सुद्धा घेतलेला नाही, पण आज या ठिकाणी सांगतो की हे 4 वर्ष आमचे हे कृषी महोत्सवाचे पाहून आमच्या कृषी अधीक्षकांनी सांगितलं, जिल्हा कृषी अधीक्षकांनी ते म्हणले PPPच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी कार्यक्रम घेऊता। कारण जे सरकारच्या माध्यमातून आम्हाला जिल्ह्यामध्ये जे करायचे असतात कृषी महोत्सव ते अपुऱ्या याच्यामुळे होत नाहीत, तर तुमच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी करूया म्हणून मी कृषी विभागाचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो। आज आपण साहेब आत्ताच आमच्या सरांनी सांगितलं की आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरीव अशी उद्योगधंद्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा यांच्या मार्फत आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशी भरीव अशी औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जे भरीव या ठिकाणी निधी आणलेला आहे, या ठिकाणी उद्योग आणलेले आहेत, खरोखरच मी आपला आभार व्यक्त करतो। आणि आज या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सांगतो साहेब, आम्ही ज्यावेळेस पहिली मागणी केली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पहिलं उद्घाटन त्यांनी केलं आणि त्यांना ज्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी जे पूर्णा नदीवरील जे बंधारे आहेत ते बऱ्याच वर्षापासून माननीय विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासून जे प्रलंबित असणारे जे बंधारे आहेत त्या या मंचावरून आम्ही मागणी केली आणि निश्चित या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी विभागीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्या माध्यमातून या ठिकाणी 2 बंधारे मंजूर केलेले आहेत। खरोखरच मी आपल्या सरकारचा आभार व्यक्त करतो। आणि या आज आपण या ठिकाणी आलात आणि आम्ही आमंत्रित केलं, आमचा त्याच्या मागचा एक स्वार्थ आहे साहेब। आमच्या या ठिकाणी सर्व आमच्या इथं चांगले शिकलेले विद्यार्थी आहेत, चांगल्या डिग्र्या घेतलेले विद्यार्थी आहेत, त्यासोबतच या ठिकाणी उद्योगधंद्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी या परभणीमध्ये अनुकूल आहेत आणि त्या बेसवर आम्हाला या ठिकाणी ॲग्रो बेस इंडस्ट्री जर आपण पाहिलं की पुण्याला जर काय बघितलं तर IT पार्क आहे साहेब, पण परभणीमध्ये या ठिकाणी आम्हाला उद्योगधंद्याच्या माध्यमातून एक चांगली एक MIDC जे की ॲग्रो बेस इंडस्ट्रीज असली पाहिजे अशा अनुषंगाचं या ठिकाणी आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत साहेब। आमचे राजेशदादा विटेकर या ठिकाणी आमदार आहेत, त्यांच्या भागातील एक MIDC आहे उजळ आंब्याची, तिचाही प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे, फक्त काहीतरी थोड्याशा कारणांमुळे ते राहिलेलं आहे साहेब। मला वाटतं राजेशदादा आता त्यांच्या भाषणामध्ये सांगतालच, पण आम्हाला या ठिकाणी परभणीमध्ये एकदम एवढं MIDC साठी पूरक असं आहे, 2 जिल्ह्यामध्ये 2 नाही का जंक्शन आहेत। भारतामध्ये कुठेही या ठिकाणची जे उत्पादन आहे ते भारतामध्ये सगळीकडे पोहोचू शकतो अशा पद्धतीचं, त्यासोबतच नदीनं या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये दुधना, पूर्णा, करपरा नदी ह्या सर्व नद्या या ठिकाणी आहेत साहेब। म्हणजे पाण्याची सुद्धा अडचण नाहीत, लेबरची सुद्धा अडचण नाहीत आणि सगळे युवक सुद्धा या ठिकाणी आहेत। आमच्या महिला भगिनी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत आहेत, त्यांचं सुद्धा उत्पादन चांगलं असलं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्हाला ॲग्रो बेस इंडस्ट्रीचं या ठिकाणी केले तर आपल्याला आम्ही तुमच्या ऋणामध्ये राहू साहेब। आणि तसं जर का नाही झालं तर आणखी या ठिकाणी विद्यापीठ मोठं आहे, या ठिकाणी विद्यापीठाजवळ 6000 हेक्टर जागा आहे आणि त्या 6000 हेक्टरमध्ये जर काय युनिव्हर्सिटी आणि MIDC यांच्यामध्ये जर काय एक ॲग्रीमेंट झालं आणि त्याच्यामध्ये फूड प्रोडक्ट जर काय झाले असतील, फूड टेक्नॉलॉजी कॉलेजसुद्धा त्यामध्ये आहे, तर त्याच्यामधून जर काय आपण फूड पार्कसुद्धा या ठिकाणी आपण निर्मित करू शकतो। असे चांगल्या प्रकारचे या ठिकाणी योजना आहेत
आपण या ठिकाणी दिला तर आम्हाला बरं होऊन जाईल, जे की आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ठिकाणी आम्हाला परभणीच्या बाहेर जायची आवश्यकता पडणार नाही आहे. आम्हाला निवडणुकीमध्ये साहेब पुण्याहून मुंबईवरून माणसं लय आणावं लागायला ते मतदानासाठी. पुणे मुंबईवरून अर्धा खर्च आमचा तिकडेच चालला आहे. तर त्याच्यामुळं आमचा जर काय खर्च कमी करायचा असेल पुढच्या भविष्यासाठी जर काय त्याच्यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी MIDC द्यावी एवढीच या ठिकाणी सांगतो साहेब. आणि आम्ही या ठिकाणी 5-6 शेतकऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो. या ठिकाणी एकनाथरावजी साळवे असताल, कांतराव काका असताल आणि आज खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे आमच्या वरपुडकर साहेबाचे बंधू, त्यांची शेती साहेब, त्यांची शेती एवढी चांगली आहे, जगामधला कुठं जरी पिकणारा आंबा असेल तर त्यांच्या शेतामध्ये आहे साहेब. आणि आज त्या शेतामध्ये 2-2 लाख रुपये डझनचा, बरोबर आहे ना काका, 2-2 लाख रुपये डझनचा आंबा त्यांच्या याच्यामध्ये होऊन शेतामध्ये आहे साहेब. असे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ती प्रेरणा घेतली पाहिजे, या अनुषंगाचं या ठिकाणी आम्ही काम करतो. आणि मला एवढंच सांगायचं की आमच्या ज्या मागण्या आहेत आपण ते मान्य करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. आणि असंच प्रयोजन नियोजन या महोत्सवाचं गेल्या 5 वर्षापासून आपण अनुभवत आहोत. यानंतर लगेचच भव्य कृषी संजीवनी महोत्सव 2025 अंतर्गत कृषी संजीवनी प्रगतिशील शेतकरी पुरस्काराचं या ठिकाणी आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत. आत्ताच भाऊनी व्यक्त केल्याप्रमाणे कृषी संजीवनी प्रगतिशील शेतकरी पुरस्कार 2025 प्रथम पुरस्कार पहिला नंबर आहे. या पुरस्कारांच्या यादीमध्ये आदरणीय चंद्रकांतराव अंबादासराव वरपुडकर, गाव वरपुड आणि जिल्हा परभणी इथले हे आदर्श शेतकरी आहेत. आदरणीय श्रीयुत चंद्रकांतराव अंबादासराव वरपुडकर, फळाची आवड, त्यात खास करून आंबा या फळावर विशेष संशोधन यांनी केलेलं आहे. आज रोजी 75 प्रकारची विदेशी जातीचे आंबा वृक्ष त्यांच्या फळबागेत आहेत आणि स्वतः त्यांनी आंबा फळाचं संशोधन करून अनेक दर्जेदार आंबा जातीची निर्मिती केली आहे. कितीही वादळ आलं तरीसुद्धा एकही आंबा खाली पडून वाया जात नाही, हे मात्र विशेष. त्यांच्या फळबागेतील जपानी वाण मियावाजी या जातीच्या आंब्यास 10,000 प्रतिनग म्हणजेच जवळपास 1 लाख रुपये डझन असा भाव मिळाला असून त्याची यंदाच्या हंगामातील सर्व फळांची बुकिंग सुद्धा झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूया. आजवर चंद्रकांतराव वरपुडकर यांच्या फळबागेला देश विदेशातील अनेक आंबा सत्कारमूर्ती आहेत. भूषण भागवतराव रेंगे. भूषण भागवतराव रेंगे, राहणार जाम, तालुका जिल्हा परभणी, BTech MTech PhD फूड टेक्नॉलॉजी, दत्तप्रयाग ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड परभणी. विजय श्रीकिशन कोले, त्यानंतर अशोक साळेजी देशमाने. या सर्व पुरस्कार विजेत्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी आदर सत्कार होतो आहे, गौरव केला जातो आहे. शिवाजीराव दत्तराव खटिंग. परभणीच्या कृषी क्षेत्राचा लौकिक जगभर प्रसिद्ध करणारे हे आमचे शेतकरी बांधव, त्यांच्या कार्याचा गौरव 2025 या वर्षातील कृषी संजीवनी पुरस्काराने केला जातो आहे. माननीय पंतप्रधान आदरणीय श्रीयुत मोदीजींच्या हस्ते पुरस्कार प्रदान. परभणी जिल्ह्यातील पहिल्या महिला नमो ड्रोन दीदी
सौ शिल्पा मुरलीधर देशमुख यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांच्याही कार्याचा गौरव या ठिकाणी केला जातोय. शिल्पा मुरलीधर देशमुख, उमेद अभियान स्वयंसहायता समूहातील या आमच्या दिदी, परभणी जिल्ह्यातील या पहिल्या नमो ड्रोन दिदी आहेत, ज्यांचा नुकताच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते देखील पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. अशा शिल्पा मुरलीधर देशमुख, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. सर, आपण इथं बघत आहात महिलांची उपस्थिती, कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी, याचंच प्रतिनिधित्व म्हणून स्नेहल हरकळ नावाची एक कृषी कन्या आपलं इथं छोटेखानी मनोगत व्यक्त करू इच्छिते. स्नेहल हरकळ. आदरणीय आमदार राजेदादा विटेकर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या इथं भावना व्यक्त कराव्यात. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी तसेच संजीवनी मित्रमंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आयोजित केलेल्या जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब, उपस्थित आदरणीय माजी खासदार सुरेशदादा जाधव साहेब, आदरणीय सुभाषरावजी सोळंके साहेब, विशालजी कदम, भैया देशमुख, राजूभाई कापसे, माणिकरावजी पोंडे, माधवरावजी कदम, बाळासाहेबजी पानपट्टे, गीताताई सूर्यवंशी, रोहनजी सामाले, नीरजजी ठाकूर, किरणजी तळेकर, सर्व सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय आनंदरावजी भरोसे साहेब, श्री दौलतरावजी चव्हाण साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व शेतकरी, माझ्या सर्व माता भगिनी आणि ज्यांना हा पुरस्कार आज या ठिकाणी मिळालेला आहे ते माझे सर्व प्रगतशील शेतकरी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज हा कृषी महोत्सव आदरणीय आबांच्या स्मरणामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मागच्या 5 वर्षामध्ये सातत्यानं आनंदरावजी व त्यांच्या कुटुंबियांनी आबांचं स्मरण एक आगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित करत असतात आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकलेल्या मालाला त्यांना या ठिकाणी अवगत होणारं नवीन तंत्रज्ञान, डायरेक्ट शेतकरी ते व्यापार अशा पद्धतीनं या ठिकाणी उपलब्ध केलेली ही सर्व व्यवस्था आज या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उभं केलेली आहे. आबांनी त्यांचं जीवन अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं पुढं घेऊन भविष्याच्या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना त्या ठिकाणी देऊन गेलेले आहेत. आणि आज त्यांच्या स्मरणामध्ये आनंदरावनी सांगितल्याप्रमाणे अनेक स्कूल कॉलेजेस या ठिकाणी उभं केलेले आहेत. केवळ वकिली क्षेत्रातच नव्हे तर कृषी क्षेत्रात सुद्धा अत्यंत जिव्हाळा असणारं आबांचं जीवनशैली होती. साधं जीवन आणि उच्च विचार अशा पद्धतीनं आबांनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी संबंध समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी समर्पित केलं होतं. आणि आज अशा या देवमाणसासाठी आणि देवमाणसाच्या स्मरणासाठी या ठिकाणी हा कृषी महोत्सव आपल्या सर्वांसाठी आयोजित केलेला आहे. त्यांनी सांगितलं की 120 स्टॉल सुरुवातीला होते, पण आज जवळपास डबल 5 वर्षामध्ये डबल त्याची घनता झालेली आणि 240 स्टॉल या ठिकाणी या कृषी महोत्सवामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक आता सामंत साहेब आम्ही फिरत असताना अनेक स्टॉलला भेटी दिल्यानंतर अत्यंत शेतकऱ्यांच्या, माझ्या सर्व स्वयंसहायता शेती गटाच्या सर्व आमच्या उत्पादकांच्या चेहऱ्यावर अत्यंत स्मित हास्य आणि एक आनंद, चैतन्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं की त्यांनी त्यांचा उत्पादित केलेला माल आज या कृषी महोत्सवामध्ये त्यांना ठेवायची संधी मिळालेली आहे. आणि त्यापैकीच काही लोक त्यांचा स्वतःचा उत्पादित केलेला माल हा बाहेर देशात सुद्धा निर्यात करतात. अशा पद्धतीची सुद्धा परिस्थिती या ठिकाणी आम्हाला सर्वांना पाहायला मिळालेली आहे. सामंत साहेब या राज्यातले अत्यंत होतकरू आणि सर्वात ॲक्टिव्ह असलेले मंत्री आहेत असं मला या ठिकाणी जाहीर सांगावं वाटतं.
आणि आज मी साहेबाला वेळ घेणार नाही, मला माहिती आपल्याला 1 वाजता टेक ऑफ करायचं आहे, परंतु आमच्या परभणीवासियांची भूकच आमची संपत नाही साहेब. कारण आज तुम्ही उद्योग मंत्री आहात आणि आमच्या परभणीची अनेक दिवसांच्या अनेक मागण्या आहेत. आमच्या परभणीला एक चांगलं वैभव या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या परभणीची सर्वात इरिगेटेड क्षेत्र असलेला आमचा हा परभणी जिल्हा आहे. गोदावरी, दुधना, बोरणा, वान, पूर्णा अशा अनेक नद्या या आमच्या परभणी जिल्ह्यातून वाहतात आणि आमच्या या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी मुबलकता आहे. जायकवाडीचं जाळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या परभणी जिल्ह्यातून वाहतं आणि पाण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी तेवढी परिस्थिती अत्यंत म्हणजे वाईट अशी नाही आहे, परंतु आमच्या सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं पाणी, मुबलक पाणी त्या ठिकाणी मिळतं. परंतु खंत आमच्या सर्वांची एकच आहे साहेब, आज आपण उद्योग मंत्री आहात. आज आमच्याकडनं सर्व परभणीवासियांकडनं आपल्याकडं फार मोठी अपेक्षा मी या ठिकाणी पाहतोय की आपण उद्योग मंत्री आहात. आनंदरावने जी अपेक्षा प्रास्ताविकामध्ये व्यक्त केलेली की आम्हाला फार मोठ्या शेती निगडीत उद्योगधंद्याची आवश्यकता या ठिकाणी परभणी जिल्ह्याला आहे, तर ती आपण तुमच्या माध्यमातून पूर्ण करावी. कारण इथं आमच्या परभणी जिल्ह्यातला इतका मोठा शेतकरी आपण आता प्रत्येक स्टॉलला भेट दिलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की इथला शेतकरी जो माल उत्पादित करतो तो बाहेर देशामध्ये निर्यात करतो. माझी आपल्याला विनंती आहे साहेब, आताच आपण दावोसला जाऊन आलेला आहात. फार मोठी गुंतवणूक आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. आज परभणीला सुद्धा तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे साहेब. जसं आनंदरावनं सांगितलं की मायग्रेशन फार मोठ्या प्रमाणामधून परभणीतनं पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. हे मायग्रेशन जर थांबवायचं असेल तर त्याचा वाटा आपण त्या ठिकाणी उचलावा. परभणीकरांचं पुण्य त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी घ्यावं अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आणि आमचे जे काही MIDCचे रखडलेले प्रश्न आहेत ते प्रश्नामध्ये आपण त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालावं आणि एखादा उद्योग या परभणी शहरासाठी, परभणी जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आपण कृषी निगडीत असेल किंवा दुसरा एखादा उद्योग या ठिकाणी आपण आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं, आमचं मायग्रेशन थांबावं. आणि जी काही इथून एक 15 किलोमीटर 2008ला प्रस्तावित केलेली MIDC आहे साहेब, ती MIDC काही शेतकऱ्यांना मोबदला कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेली आहे. माझी विनंती आहे साहेब, आजच्या भावानुसार आज जे काही रेडी रेकनर असेल किंवा जे काही भाव असेल शासनानं ठरवून दिलेला तो शासनाचा दर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं द्यावं आणि ती MIDC प्रस्तावित असलेली MIDC त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्तावित केलेली MIDC आपण विकसित करावी आणि आमच्या या परभणी जिल्ह्यातल्या सर्व तरुण असतील, शेतकरी असतील, शेताशी निगडीत असलेले आमचे सर्व व्यापारी असतील यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला निर्माण करून द्यावं. ती प्रस्तावित असलेली MIDCला चालना मिळवून द्यावी अशा पद्धतीची नम्र विनंती आज मी माझ्या वतीने या ठिकाणी करतोय. परभणी जिल्ह्यातलं जे काही आम्ही सांगणार आहोत, आम्हाला आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु आम्हाला परभणीसाठी जे काही सांगायचं आहे साहेब, हे आत्मनिर्भर परभणीमध्ये आम्ही या ठिकाणी आनंदरावनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. आणि याच्या मागे फार मोठं साहेब महत्त्वाचा विषय आहे की परभणी आम्हाला जगात जर्मनी आणि भारतात परभणी, अनेक लोक या ठिकाणी येतात, जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आम्हाला हिनवल्यासारखं बोलतात. आमची विनंती आहे, आम्हाला खऱ्या अर्थानं हे जर आनंदरावनी या ठिकाणी लिहिलेलं आहे हे खऱ्या अर्थानं जर सत्यात उतरायचं असेल तर आपण त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी परभणीवासियांसाठी जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आता आम्हाला म्हणायचं नाही साहेब, पण आता आम्हाला हे प्रत्यक्षात उतरवायचं आहे. हे ब्रीदवाक्य या ठिकाणी आनंदरावने दिलेले आहे, हे आपण सोबत घेऊन जावं. चॉपरमध्ये एक एक ओळ या ठिकाणी वाचावी. ह्याच्यातला परभणीतला सर्व जे काही कृषी निगडीत असेल, उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असेल आणि परभणीचा सर्व इतिहास थोडक्यामध्ये या ठिकाणी लिहिलेला आहे, आपण तो वाचावा. आणि निश्चित आमच्या परभणीकरांसाठी ही जी संजीवनी महोत्सव आहे तर निश्चित तुमच्या माध्यमातून ही संजीवनी आम्हाला या ठिकाणी निर्माण करून द्यावी एवढीच नम्र विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आपण या महाराष्ट्रातले कर्तव्यदक्ष आणि सर्वात ॲक्टिव्ह मंत्री आहात हे मी या ठिकाणी आज डबल एकदा जाहीर सांगतो. आपण एकदा एखादं काम हातात घेतलं हे आम्ही मागच्या अनेक वर्षापासून पाहिलं. एखादं काम तुम्ही घेतलं ते काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने पूर्णच करता, ती मोहीम फतेह करता. परभणीवासियांसाठी एखादा मोठा उद्योग आपण या ठिकाणी आपण निर्माण करून द्यावा आणि निश्चित ती सुद्धा मोहीम आपण त्या ठिकाणी फतेह करताल अशा पद्धतीची तुम्हाला नम्र विनंती करतो आणि मी या ठिकाणी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर
संजीवनी कृषी महोत्सवाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे विधिमंडळातील सहकारी आदरणीय राजेशजी विटेकर, त्यांच्या संकल्पनेतनं आजचा हा कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होतोय ते माझे मित्र आदरणीय आनंदजी भरोसे, सुरेशजी जाधव, सुभाषजी साळुंके, विशालजी कदम, गीताताई सूर्यवंशी, नितेशजी देशमुख, माणिकराव पोंडे, माधवराव कदम, बाळासाहेब, आमचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाळासाहेब, राजू कापसे, होंगे पाटील, आमचे अधिकारी दौलत चव्हाण ज्यांचा सत्कार झाला, ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकरी सत्कार मूर्ती आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आनंद भरोसेंच्या नेतृत्वाखाली एका शेतीविषयक अतिशय उत्कृष्ट अशा प्रदर्शनाला मला उपस्थित राहता आलं. मला त्यांनी बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमचं हे प्रदर्शन बघितल्यानंतर मला देखील माझ्या मतदारसंघामध्ये असं प्रदर्शन घ्यावं अशा पद्धतीची नक्की जाणीव झालेली आहे. आनंदजींनी या ठिकाणी सांगितलं की गेली 4 वर्ष सातत्यानं स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या पैशानं हे आपण कृषी संमेलन करता, त्याची दखल शासनानं घेतली आणि शासनानं तुम्हाला सांगितलं की आम्हाला आता तुमच्या सोबत यायचं आहे. याचा अर्थ तुम्ही आदर्शवत असं संजीवनी कृषी महोत्सव करता, कृषी संमेलन करता, याच्यावर आमच्या शासनानं शिक्कामोर्तब केलेला आहे. आनंदजी, जरा गडबड झाली नसती तर राजेशजींच्या आणि माझ्या बाजूला तुम्ही आनंदानं विधानसभेचे आमदार म्हणून बसला असता. आता काय गडबड झाली काय नाही झाली या विषयावर मला बोलायचं नाही, परंतु भविष्यामध्ये आता सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे की आता पुढच्या 5 वर्षानंतर गडबड न करता आनंदजी आमच्यासोबत विधानसभेमध्ये कसे येतील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद द्या. कारण आमदार नसताना आमदारापेक्षा चांगलं काम शेतकऱ्यांसाठी जर महाराष्ट्रात कोण करत असेल तर ते आनंद भरोसे करतात, यावर माझा आता भरोसा आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. कारण शेवटी मी बघितलंय विधानसभेच्या निवडणुका काय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काय, या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पुढं आता काहीच करायचं नाही अशा पद्धतीची भावना काही लोकांची असते. पण आनंदजींनी सातत्यानं पराभव झाल्यानंतर देखील मी माझ्या मतदारांचा शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम केलंय. आणि म्हणून कोण मानो न मानो माझ्यासाठी आनंद भरोसे तुम्हीच आमदार आहात आणि शिंदे साहेबांसाठी ते देखील आमदार आहेत. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा पाठवल्यात. श्रीकांत शिंदे साहेब देखील या कार्यक्रमाला येणार होते, त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. पण हा महोत्सव, हे संमेलन आनंदजी एवढं मोठं करा की देशानं याची दखल घेतली पाहिजे, देशानं परभणीची दखल घेतली पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे जगात परभणी आणि त्यानंतर जर्मनी. राजेशजी, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे ना. शेवटी देशाच्या पातळीवर तुम्ही चांगलं काम करायचा जर निर्णय घेतला, तुम्ही चांगले उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला तर त्या उपक्रमामुळे देखील त्या गावाचं, त्या तालुक्याचं, त्या जिल्ह्याचं नाव मोठं होत असतं. आणि म्हणून हा कृषी महोत्सव एवढा मोठा करा, कृषी संमेलन एवढं मोठं करा की जगाच्या पातळीवर आनंदजी तुमची दखल घेतली गेली पाहिजे. आज मी या कृषी संमेलनामध्ये अनेक स्टॉलना भेटी दिल्या. आनंदजी एवढे हुशार आहेत, मला आणतानाच ट्रॅक्टरवरनं आणलं आणि त्यांनी माझी टेस्ट घेतली की बघूया ह्याला ट्रॅक्टर चालवता येतो की नाही बघूया. हा उद्योग विभाग चालवतो म्हणून सांगतो, हा मराठी भाषेचा विभाग चालवतो म्हणून सांगतो, हा जरा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालवतो काय बघूया. पण मी आनंदजी, सायकलपासून तुम्ही माझ्या हातामध्ये आज जर ट्रक दिलात तर तो ट्रक घेऊन सुद्धा मुंबईला जाऊ शकतो. कारण मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातनं लहानाचा मोठा झालेलो आहे. माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायतीचं सदस्य नाही, माझ्या घरामध्ये कोणी सोसायटीचं साधं सदस्य नाही. असं असताना तुमच्यासारखं काम करत करत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करत
5 वेळा आमदार झालो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळं दुसऱ्यांदा उद्योगमंत्री झालो. आणि या उद्योगमंत्री पदाचा उपयोग जर तुमच्या मतदारसंघाला होणार असेल, तर तुमच्या उन्नतीसाठी होणार असेल, जनतेच्या उन्नतीसाठी होणार असेल, तर मी कधी या परभणीसाठी तुमच्या सगळ्यांसमोर बैठक लावायला तयार आहे. आणि माझी बैठक ही नुसती आश्वासन देण्यासाठी नसते. मी ज्यावेळी या परभणीच्या संदर्भामध्ये बैठक लावीन त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये परभणीवासियांना आवश्यक असलेले सगळे प्रश्न माझ्या विभागाचे संपवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो असू. कारण शेवटी आम्ही समाजाचं देणं लागतो, आम्ही मतदारांचं देणं लागतो. ज्यांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांचं देखील आम्ही देणं लागतो. आणि जे आमच्यावर नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करून आमच्यासोबत घेण्यासाठी आम्हाला त्यांना देखील समाधानी केलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं, या भावनेतनं काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. आज खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये देखील कार्यक्रम आहेत. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उद्या माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांनी देखील मला सांगितलं की तुझ्या काही नियोजनामध्ये पाठीपुढं रत्नागिरीला झालं तरी चालेल, पण तुला आज आनंद भरोसेंच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे आणि त्यांना शासन त्यांच्यासोबत आहे हे आश्वासन देऊन आलं पाहिजे. मी असेन, ते असतील, आम्ही ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली राजेशजी आम्ही काम करतो, एक संवेदनशील नेता, एक भावनाप्रधान नेता, ज्या नेत्यानं या महाराष्ट्राच्या स्तरावर या भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देशात सगळ्यात चांगल्या पद्धतीनं राबवली, ते आमचे एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद देखील या संजीवनी संमेलनाला आहे. महिला भगिनींच्या मनामध्ये एक शंका काही लोक निर्माण करून देतात की आता ही योजना चालणार आहे की नाही, हे 1500 रुपये आम्हाला मिळणार आहेत की नाही. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्योगमंत्री म्हणून काम करतो. मी शासनाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी थांबवणार नाही, हे शासनाच्या वतीनं आम्ही तुम्हाला दिलेला शब्द आहे. पण आपण देखील समजून घेतलं पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी ही योजना ज्यावेळी आपल्याला दिली त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही योजना दिली. त्याच्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागली म्हणून अनावधानानं काही अर्ज ह्याच्यामध्ये जर नियमात बसणारे नसतील तर ते आपल्याला बाजूला करावे लागतील. परंतु त्याचा परिणाम कुठच्याही सर्वसामान्य महिला भगिनीच्या घरावर होणार नाही, तिच्या खात्यावर होणार नाही किंवा तिच्या बँकेतल्या पैशावर होणार नाही. परंतु आमचे विरोधक या माझ्या शेतकरी महिला भगिनींना काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. ही योजना बंद होणार आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण ही योजना बंद करायची नाही, हा शासन म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. कारण शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी असलेली योजना आहे, माझ्या शेतकरी महिला भगिनींसाठी असलेली योजना आहे. आणि ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी संमेलनामध्ये आम्ही जातो त्यावेळी आम्ही ठामपणाने महिला भगिनींना विश्वास दिला पाहिजे की तुमच्यासाठी सुरू केलेली योजना ही आम्ही बंद करणार नाही, तुम्हाला त्याची चिंता असता कामा नये. आणि म्हणून मला आनंदजी आपल्याला अजून एक विनंती करायची आहे. आपण सांगितलं की MIDC पाहिजे, पुढच्या 15 दिवसात तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन नक्की MIDCच्या बाबतीमध्ये माझ्या मंत्रालयाच्या पातळीवर बैठक लावली जाईल. अजून परभणीच्या निमित्तानं अजून तुम्हाला जे काय पाहिजे ते देखील उद्योग विभागामार्फत माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की देईल. कारण आपल्याला लोकांचं हित बघायचं आहे, आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे, आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की 5 लाखाची गुंतवणूक आम्ही आणली आणि 32 कोटीचे MOU केले. ह्याच्यावर मी काय बोललोच नाही तर उद्या पत्रकार परिषद मुंबईमध्ये होईल. आम्ही 15,70,000 कोटीचे MOU केले, आम्ही 32 लाख कोटीचे MOU केले नाहीत, आम्ही 15,70,000 कोटीचे MOU केले. आणि ही गुंतवणूक आम्ही पुढच्या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या 15 लाख युवक युवतींना रोजगार देण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जरी परभणीचं नाव नसलं तर या परभणीच्या भागामध्ये चांगला कुठचा तरी उद्योग येण्यासाठी मी आत्ताच, आनंदजी मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं, जसं हा भाग सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे तसा हा भाग कापसासाठी देखील प्रसिद्ध आहे. मी आत्ताच मगाशी तुम्हाला गाडीत जसं सांगितलं की मला आजपर्यंत असं वाटत होतं की या कापसाचा जो उपयोग आहे हा फक्त कपडे बनवण्यासाठी केला जातो. पण परवा मी आणि मुख्यमंत्री एका डिफेन्सच्या कार्यक्रमामध्ये होतो, संरक्षणाच्या कार्यक्रमामध्ये होतो. तिथे आम्हाला असं कळलं की 1 लाख टन कापूस हा डिफेन्ससाठी लागणार आहे. मी त्या लोकांशी आत्ता बोललो, त्यांनी सांगितलं की आम्हाला जर जागा देण्याची भूमिका परभणीमध्ये कोण घेत असेल
तर आम्ही हमीभावापेक्षा देखील जास्त पैसे देऊन सगळा कापूस आम्ही खरेदी करू, हे अभिवचन आत्ताच मला संरक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या काही मंडळींनी सांगितलं. या परिसरामधला सोयाबीनचा प्रश्न देखील मोठा खरेदीचा आहे. मी आत्ताच आनंदजींशी बोललो, राजेशजींशी बोललो. तुमची जी काय भूमिका आहे, हा तुमचा मध्यस्थी म्हणून मी उद्याच्या उद्या किंवा आज संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर, शिंदे साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर बोलेन आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ही नक्की खबरदारी शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल. हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो, आपल्याला ग्वाही देतो. परंतु आजचं हे कृषी प्रदर्शन जे आहे, या कृषी प्रदर्शनातनं आपण नवीन नवीन उपक्रम सुरू केले पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आत्ताच मला आनंदजी सांगत होते की मागच्या वर्षीच्या कृषी संमेलनामध्ये 6 कोटीची उलाढाल झाली. त्यावेळी तुमच्याकडे 150 स्टॉल होते, यावेळी 240 आहेत. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त उलाढाल यावर्षी तुमच्या कृषी संमेलनामधनं होणार आहे. परंतु हे सगळं करत असताना मला अजून एक या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की हे जे प्रदर्शन आहे, हे मगाशी राजेशजींनी सांगितलं की आबांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची आठवण नुसती घरापुरती न राहता त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचं भान हे जनतेला आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, म्हणून आनंदजींच्या माध्यमातून हे संजीवनी कृषी संमेलन साजरं होतं. पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत असताना आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे. आत्ताच वरपुडकर साहेबांचं नाव घेऊन आम्हाला आनंदजी सांगत होते की तुमच्याकडे 2 लाख रुपये डझन असलेला आंबा तुमच्याकडे मिळतो. मी असं करतो, आम्ही हापूस आंब्यामध्ये काम करतो, माझ्याकडचे 1 डझन तुमच्याकडे पाठवून देतो, तुमच्याकडचे 1 डझन माझ्याकडे पाठवून द्या. नाही, विनोदाचा भाग सोडा, पण आजपर्यंत रत्नागिरीतला किंवा देवगडचा हापूस आंबा ह्यालाच जास्त मार्केट असतं, ह्यालाच जास्त रेट असतो असं मला माहिती होतं. नक्की ते आहेच, परंतु 2 लाख डझनचा आंबा देखील महाराष्ट्रात पिकवणारे शेतकरी आहेत हे तुम्हाला बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजलं. याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा कृषीप्रधान प्रदेश आहे आणि या कृषीप्रधान प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर आम्हाला 2 वेळचं जेवण मिळतंय याचं भान देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठीचे उपक्रम हे 5 वर्ष नाही आनंदजी, 50 वर्ष आणि वर्षानुवर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष असे चालू राहिले पाहिजेत. कारण शेतकरी हा आपला सगळ्यांचा कणा आहे. बळीराजामुळे आम्ही चांगलं जगू शकतो ही भावना महायुतीच्या सरकारमध्ये नक्कीच आहे आणि म्हणून बळीराजाला काही कमी पडणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत. त्याच्यामध्ये कुठेही हात आम्ही आखडता ठेवणार नाहीत हे देखील मंत्रिमंडळाच्या निमित्तानं मी इथं आपल्याला सांगतो. परंतु शेवटी या उपक्रमामध्ये नक्की काय सामावलेलं आहे, मी आता 1-2-4 स्टॉलला महत्त्वपूर्ण ज्या भेट दिल्या त्यांनी मला सांगितलं की हळद वसमतला आमचे सहकारी हेमंत पाटील साहेबांच्या आग्रहामुळं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हळद संशोधन केंद्र जाहीर झालं. या हळद संशोधन केंद्रामुळं फार मोठी हळदीवरची क्रांती आणि रिसर्च या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे. मी परवा सांगलीमध्ये गेलो होतो. सांगलीला मला असं सांगण्यात आलं की वसमत नंतर सगळ्यात जास्त जर उत्पादन कुठं होत असेल महाराष्ट्रामध्ये हळदीचं तर ते सांगलीला होतं. एखाद्या राज्यकर्त्याची इच्छा जर सकारात्मक काम करायची असेल तर काय परिणाम होतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. मी तिथनं हेमंत पाटील साहेबांना फोन लावला. हेमंतरावांना म्हटलं की तुम्ही 1 नंबरला आहात, पण हळद उत्पादनामध्ये सांगली 2 नंबरला आहे. त्यांनी कुठचाही विचार न करता तुमच्या या हळद संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीला काढण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ आम्ही शेतकऱ्यांचं समर्थन करतो, शेतकऱ्यांच्या मागं ताठपणानं उभे राहतो आणि त्यांच्या मागं नुसतं उभं राहत असताना त्यांना मानसिक आधार आम्ही देत नाही, तर त्यांच्या संपूर्ण दिनचर्येमध्ये त्यांनी 4 पैसे जास्त मिळवावेत, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. आज ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. तुमचे सत्कार झाले त्याच्यामुळे सत्काराची उंची वाढलेली आहे. मला आताच आनंदजी सांगत होते की ताईंचा सत्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील केला. म्हणजे माझ्या महाराष्ट्रातली महिला भगिनी देशाच्या पातळीवर काय काम करू शकते याची दखल
साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली. याचा अर्थ माझी भगिनी शेतीमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञान आणते. हे तिनं फक्त आपल्या देशाला दाखवलं नाही तर अख्ख्या जगाला दाखवलं. म्हणून ताई तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या आमच्या भगिनीचा आदर्श सगळ्या महिला भगिनींनी घेऊन या आधुनिक शेतीमध्ये त्यांनी देखील पुढे यावं ही देखील शासनाच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आजचा हा कार्यक्रम खरोखरच नजर लागण्यासारखा आहे. अतिशय मोठा कार्यक्रम आहे, अतिशय चांगला कार्यक्रम आहे. संस्था उभारल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये ॲडमिशन करायचा हे तुमचं धोरण नाही, तर संस्था उभारून त्याच्यात जे काय आपल्याला 4 पैसे मिळतात ते शेतकऱ्यांसाठी खर्च करायची ही भूमिका भरोसे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी घेतली. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझा आदर सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं कोणीतरी पेंटिंग काढलं त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. मी काय माझं चित्र काढण्या एवढा नक्कीच मोठा झालेलो नाही. मी तुमच्या एवढाच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतोय. पण त्या कलाकाराला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि माझं चित्र काढलं त्याबद्दल धन्यवाद. पण अशा पद्धतीची चित्र आपण काढावी की जसं मी सांगितलं या संमेलनाचं नाव जगभरामध्ये झालं पाहिजे तसं तुमचं नाव देखील कलाकार म्हणून जगभरामध्ये झालं पाहिजे. या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रात्रीच्या वेळी अथांग सागरात भरलेल्या एखाद्या जहाजाला दीपगृहामुळे योग्य आणि निश्चित दिशा त्या खलाशाला गवसत असते. आज व्यासपीठावर उपस्थित किसान इव्हेंटचे महेश बेंद्रे यांचा सत्कार कार्यकर्ते आदरणीय मंत्री महोदयांचा बहुता सत्कार करतील. आभार खरं तर परक्यांचे मानायचे असतात, पण व्यासपीठावर उपस्थित सर्वजण हे आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहेत. पण कार्यक्रमाची रूपरेषा म्हणून हे आभार प्रदर्शन यासाठी आदरणीय श्री दौलत चव्हाण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. या कार्यक्रमासाठी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा कृषी विभाग आत्मा यांच्यामार्फत आभार मानतो. एक मिनिट जाता जाता एकच जी आनंदाची बाब इथं घडली ते मी आपल्याला इथं जाता जाता सांगून जातो की जाताना माझं संविधान देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. मी आपल्याला शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो की जे संविधान माझ्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचा आदर हा कायमस्वरूपी शिवसेना पक्षाकडनं राखला जाईल. आणि संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यामध्ये शिवसेना ही प्रामुख्यानं पुढं असेल हाच शब्द आपल्याला या संविधानाच्या आदराच्या निमित्तानं देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर कृषी कन्या स्नेहल हारकळ आपलं एक छोटंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते.